नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज न्यू क्रेड आली आपल्याकडं. ही कसं बेसिक मॉडेल असल्यामुळे की नाही याला सगळ्याच ॲक्सेसरी बसवल्या होत्या. मॅगविल सोडून आहे की नाही बाकी सगळं करायचं होतं बघा, सिस्टीम सगळं. मग पहिला कामं सुरुवात करून आहे की नाही छोटं भावानं ते चारी दरवाजे पहिला स्पीकर फिटिंगसाठी आहे की नाही सगळे उघडून घेतला आणि आतलं सगळं सीट वगैरे सगळं काढून घेतला. पहिला मग गाडी सगळी आतनं ओपन करून आहे की नाही सगळे सीटा आणि दरवाजे एका साईडला काढून ठेवला. पहिला आहे की नाही राहुल भावानं सीट कोर फिटिंगसाठी एक सीट आत घेतला. हा त्यांनी घेतलेला बघा ओरिजिनल फिटिंगमधला आहे की नाही अँड्रॉइड प्लेअर, ॲपल कार प्ले विथ अँड्रॉइड ऑटो. आणि हे त्यांनी घेतलं बघा पुढच्या दरवाजाला त्यांनी स्टेज टू कॉम्पाउंड स्पीकर JBLचे. मग पूर्ण क्रेटा ओपन करू की नाही आमच्या मालकाने जो गोडाऊन बंद आहे रुफरेल सीट कोर लॅमिनेशन सगळं आम्हाला हातात आणून दिलं. टी शर्ट मध्ये दिसला निळ्या टी शर्ट मध्ये. हे आपला मित्र बघा सुनील आवळे चड्डी दोस्त आमचा. ह्याला की नाही मित्रांनो स्पीकरसाठी आहे की नाही पूर्ण सॉकेट सगळं वायरिंग केलं. मग आमचा सिन्हा म्हणला थांब त्याचा व्हिडिओ करतो म्हणला. नुसतं तो व्हिडिओमध्ये बोलतेच म्हणला, तो पण काम करतो लोकांना कळायला पाहिजे म्हणला. म्हणून आहे की नाही माझा व्हिडिओ पण त्यांनी घेतला बघा काम करताना. माझा व्हिडिओ करून आहे की नाही सुन्या साईडला थांबला आणि त्यासोबत आहे ना दुसरा चड्डी दोस्त पण आलता बघा गजानन माळी. हे दोघं संघच काम करतात. हे दोघं आहे की नाही एकाच गाडीवर फिरतात, एकाच कंपनीचं काम करतात, पण पेमेंट मध्ये दोन घेतात. आम्ही इकडे मग स्पीकरचं काम करायला आणि इकडे विशुद्धा, रमजान आणि राहुल तिघं मिळून आज सीट कोर फिटिंग करायला. हे बघा हे कॉम्पाउंड स्पीकरमध्ये जे टोटे येतात की नाही हे असं कंपनी फिटिंग करून टाकलं बघा दरवाजा. आणि इकडे आत आहे ना छोटं भाऊ मस्तपैकी लॅमिनेशन हातून नाही लॅमिनेशन फिटिंग करून घालता. हे बघा एक शीट झाली बघा बकेट फिटिंगमध्ये कसले वाण दिसायला का नाही. हे बघा हे माझे पण स्पीकर फिटिंग झालते बघा कॉम्पाउंड. हे बघा क्रॉसवर सगळं मारून. मग आज छोटं भाऊ नाही का लॅमिनेशन करून पूर्ण त्याला डॅशबोर्ड उघडून घेतला. ह्याचं कसं माहिती आहे का चारनेस कोंबडी आणि बारनेस मसाला म्हणजे नुसतं प्लेअर बसवण्यासाठी आहे की पूर्ण डॅशबोर्ड उघडायला लागते. मग आज छोटं भाऊ डॅशबोर्ड उघडून घालता. आम्ही तोपर्यंत काय केलं मग सगळे स्पीकर फिटिंग झालते. आहे तसं आहे की नाही जसं दरवाजे काढले की नाही आहे तसं मग कंपनी फिटिंग करून टाकलं एकदम कसं नादुखळा. मग आत बसून आहे की नाही विशुद्धा त्याचं वरचं सनग्लास होल्डर बसवायचं होतं. मग विशुद्धा त्याला बरोबर कटिंग करून आहे की नाही वळंब्यामध्ये आहे की नाही मस्तपैकी सनग्लास होल्डर बसून घालता. हे बघा बोलता फिटिंग पण झालं बघा सनग्लास होल्डर. मग सनग्लास होल्डर बसून आहे की नाही त्याला स्टेरिंग स्विच बसवायचं होतं. त्यामुळे की स्टेरिंग पूर्ण विशुद्धा उघडून घालता. तिकडे बसून आहे की नाही मी अँड्रॉइड सगळं वायरिंग करून घेतलं. तोपर्यंत विशुद्धा पूर्ण स्टेरिंग हातात घेऊन आहे की नाही पूर्ण स्टेरिंग साईडला काढून घेतलं. स्टेरिंग काढल्यानंतर आहे की नाही पूर्ण तिथलं पोर्शन मोकळं चालतो. 2 मिनिटं असं विचारायला यायला विदाउट स्टेरिंग गाडी पाठवून देऊया काय म्हणून आणि विचारायला यायला गाडी चालवणार कसते नाही होते म्हटलं. मग आहे तसं आपलं स्टेरिंग स्विच बसून आहे की नाही स्टेरिंग फिटिंग करून घेतलं. सगळी स्टेरिंग स्विच बटन आहे की नाही चेक करून घेतली. काम करता ना पूर्ण संध्याकाळ झाली. मग आज छोटं भाऊ साईडला बसून आहे की नाही त्याचा पहिला की नाही टेप चालू करून कॅमेरा चेक केला. मग कॅमेरा एकदम वाईड अँगल दिसालता. त्यात कसं मोठी स्क्रीन असल्यामुळे आणि बाहेर दिसतंय. इकडे बघा की पूर्ण पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस पण मोठा पडालता. हे बघा आमचा उस्मान आहे की छत्री घेऊन फिरायला बघा पावसात. आणि या गाडीचं आता 90% काम पूर्ण झालंच. आत बसून आहे की छोटं भाऊ आमचं पूर्ण स्पीकर सेटिंग सगळं लावून घालतं बघा गाणी लावून मस्तपैकी. सगळं आहे की नाही स्पीकर सेटिंगमध्ये सगळं लावून घेतलं. आणि टेपचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का मित्रांनो, या टेपचं जेवढं सेटिंग तुम्ही करेल का नाही तेवढं कमी आहे. कारण हे होतं DSP मॉडेल. सेटिंग करेल तेवढं कमी कारण या प्लेअरचा विषयच हार्ड आहे हो आहे का नाही. मग या गाडी सगळं कामावर नाही की नाही स्पीकर सेटिंग लावून बाकी सगळं काम ओके करून नाही की नाही ही गाडी एकदम खतरनाक आणि कडकमध्ये आहे की नाही करून पाठवली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.